सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण ईद विशेष शाही तुकडा बनवणार आहोत. अगदी हेल्दी असा कमी तुपाचा वापर करून डीप फ्राय न करता आणि झटपट असा तयार होणारा शाही तुकडा आज आपण बनवणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. मी इथे कढईमध्ये 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि पावाचे काही मी स्लाइस करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर अख्खा पाव वापरायचा असेल, अख्खा स्लाइस वापरायचा असेल तर तुम्ही ब्रेडच्या किनार काढून फक्त स्लाइस सुद्धा अख्खा वापरू शकता. पण मी इथे एका पावाचे 2 तुकडे असे करून घेतलेले आहेत आणि डीप फ्राय न करता असे शॅलो फ्राय मी करून घेणार आहे. त्यामुळे तूप कमी वापरलं जातं आणि ज्यांना तळलेले पदार्थ जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सोयीस्कर असतं. तर बघा, एका साईडने एक 2-3 मिनिटं शेकून झाल्यावर पुन्हा ते पलटी करायच्या आधी याच्यावरती पुन्हा अर्धा चमचा मी तूप सोडलेलं आहे आणि आता हे ब्रेड आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकताय खालून छान असा सोनेरी रंग आलेला आहे. डीप फ्राय करायची गरज नाही लागत. खूप छान अशी टेस्ट येते आणि रंग सुद्धा तसाच येतो. आता दुसऱ्या साईडने आपण हे पलटी करून घेतल्यावरती पुन्हा साईडनी थोडंसं तूप सोडणार आहोत. एक अर्धा चमचा तूप पुन्हा साईडनी सोडायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं हाय टू मीडियम फ्लेमवरती ते पुन्हा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 मिनिटांनी एकदा चेक करून बघायचं आहे. तर बघा, छान असा कलर आलेला आहे. आता याहून जास्त डार्क करायची गरज नाहीये. हे सगळे स्लाइस मी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे स्लाइस सुद्धा रोस्ट करून घ्यायचे आहेत. हा एक हेल्दी ऑप्शन होतो आणि तूपही जास्त पोटात जात नाही. आता हे सगळे स्लाइस बघा मी इथे छान असे रोस्ट करून घेतलेले आहे. सेम कढईमध्ये आता आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर इथे मी पाव लिटरपेक्षा थोडं जास्त दूध घेणार आहे. आता तुम्ही जसे ब्रेड घेणार असाल त्या हिशोबाने आपल्याला दूध ठरवायचं आहे. तर इथे मी 3 स्लाइससाठी पाव लिटरपेक्षा थोडं जास्त दूध घेतलेलं आहे. आता एका वाटीमध्ये साध्या दुधामध्ये मी 1 चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर साधंच दूध वापरायचं आहे मिक्स करताना. जर गरम दुधात तुम्ही मिक्स केली तर तिच्या गुठळ्या होतात. त्यामुळे साध्या दुधामध्येच कस्टर्ड पावडर घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग ती दुधामध्ये ओतायची आहे. दुधामध्ये ओतून झाल्यानंतर याला छान अशी उकळी यायला आपल्याला ठेवायचं आहे. बघा, दुधाला इथे उकळी यायला सुरुवात झाली. आता यामध्ये मी साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता. तर इथे मी 3 चमचेच साखर घेतलेली आहे. म्हणजे प्रत्येक ब्रेड स्लाइससाठी 1 चमचा या हिशोबाने मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. आता यामध्ये मी कलाकंद मिठाईचा माझ्याकडे तुकडा होता. याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एक रिच टेस्ट येण्यासाठी आणि छान फ्लेवर येण्यासाठी मी हे माझ्याकडे आहे म्हणून वापरत आहे. तुमच्याकडे जर असेल एखादी कुठलीही माव्याची मिठाई किंवा पेढा असेल तर तुम्ही एखाद दुसरा कुस्करून टाकू शकता. यामुळे टेक्स्चर खूप छान येते. नाही टाकलं तरी काही हरकत नाही. ड्रायफ्रूटची थोडीशी पावडर केलीत तरी सुद्धा चालेल किंवा ड्रायफ्रूट पावडर नाही वापरलीत तरी सुद्धा चालेल, कारण आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. त्यामुळे दुधाला थिकनेस हा येतोच. तर बघा, आता याला पुन्हा उकळी आणलेली आहे मी आणि आता हे छानपैकी घट्ट झालेलं आहे. याच्याहून जास्त घट्ट आपल्याला करायचं नाहीये. आता यामध्ये मी घालणार आहे व्हॅनिला एसेन्सचे 2-3 ड्रॉप. यामुळे सुगंध खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. जसा बाहेरच्या शाही तुकड्यामध्ये एक वेगळाच फ्लेवर असतो किंवा सुगंध आपल्याला येतो, तसा सेंटेड थोडासा खाल्ल्यासारखा वाटतो. सेम टू सेम तसाच घरच्या घरी सुद्धा हा तयार होतो. गॅस बंद करून घेतलेला आहे. याहून जास्त आपल्याला हे आता उकळवायचं नाहीये. आता आपण शाही तुकडा सेट करायला सुरुवात करूया. तर इथे मी अशी छोटीशी थाळी घेतलेली आहे. माझ्याकडे परात टाईप थाळी होती, ती मी छोटी घेतली आहे. तुम्ही एखादा स्टीलचा डब्बा किंवा केक टीन वगैरे असेल तर तो यूज करू शकता. इथे ब्रेडचे तुकडे अरेंज करून घ्यायचे आहेत आणि पहिल्या लेअरवरती आधी आपल्याला हे जे आपण दुधाचं मिक्सचर तयार केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 चमचे मी पूर्ण ब्रेडवरती ते पसरवणार आहे. पूर्ण सगळे ब्रेड भिजले की याच्यावरती मग ब्रेडची दुसरी लेयर लावायची आहे.
आता थोडा मी मगासच्या तुकड्यापैकी अर्धा तुकडा बाजूला ठेवला होता कलाकंदचा, तो वरतून टाकतेय. आता याच्यावरती मी दुसऱ्या ब्रेडची लेअर लावणार आहे. तुम्हाला जर एकाच डब्यात लेअर न लावता सेट करायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता. याच्यावर सुद्धा आता आपल्याला जे दुधाचं मिश्रण आहे ते सगळं ओतून घ्यायचं आहे. जेवढं आता राहिलेलं आहे ते सगळं मी यावरती ओतून घेणार आहे. ब्रेड आपले व्यवस्थित दुधामध्ये भिजले गेले पाहिजेत, म्हणजे ते छान असे सॉफ्ट होतात. तर बघा, हे सगळं मी ओतून घेतलेलं आहे. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी बदाम आणि काजूचे, पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, तर ते सुद्धा मी वरून असे घालून घेणार आहे. आणि आपला हा शाही तुकडा छान असा तयार झालेला आहे. आता याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये, जर तुम्हाला थंड आवडत असेल तर एक 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होऊन जातो. रूम टेम्परेचरवर जरी ठेवलात तरी तो एक 15-20 मिनिटात छान घट्टपणा त्याला कस्टर्ड पावडर घातल्यामुळे येतो. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला एक तुकडा मी इथे उचलून सुद्धा दाखवते जवळून. छान असं दूध सोक करतं ब्रेड. आणि हा शाही तुकडा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.